घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ, नवे दर आजपासूनच लागू. हॉटेल उद्योगांचा एलपीजी गॅस पुरवठा बंद, फक्त घरगुती वापरासाठीच गॅस सिलेंडर मिळणार. आखाती युद्धामुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आमदार रोहित पवार दिल्ली दौऱ्यावर. रोहित पवारांनी घेतली अरविंद केजरीवालांची भेट. संसदेमध्ये आवाज उठवण्याची केली मागणी. शरद पवारांच्या पेक्षा पार्थ पवारांची मालमत्ता अधिक. शरद पवारांकडे 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता, तर पार्थ पवारांकडे 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता. राज्यसभा निवडणूक उमेदवारीसाठी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती. शिखर बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांच्या दोषमुक्तीसाठी विशेष न्यायालयात अर्ज. मुंबई पुणे दरम्यान नवा द्रुतगती मार्ग होणार. लवकरच होणार भूमिपूजन, तर जुना महामार्ग सुद्धा होणार 6 पटी. नागपूरमधल्या 12वी पेपरफुटी प्रकरण. ग्रामीण पोलिसांची एसआयटी करणार तपास. पेपरफुटी प्रकरणात उमरेडमधून आणखी 2 जणांना अटक. मंचरमध्ये दर्गा मंदिर वाद पुन्हा पेटला. पांडवकालीन बारव प्रकरणी तणावपूर्ण वातावरण. मंचरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये तब्बल 550 कोटींचा कर थकीत. बीएमसीकडून मालमत्तांना ई लिलावासाठी नोटीस. गोरेगावमध्ये 10 मार्चला 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद. जलवाहिनीच्या छेद जोडणीच्या कामामुळे पाणीपुरवठा ठप्प. मुंबईत बुधवारपर्यंत तापमान उष्णच. मुंबईकरांना आणखी काही दिवस उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार, तर सोलापूरचा पारा सर्वाधिक 39 वर. आधीच लांबलेल्या हापूसला आता आखाती युद्धाचा घोर. उत्पादनातल्या घटीसोबतच निर्यातीतल्या अनिश्चिततेचं बाजारावर सावट. आखातातल्या युद्धामुळे हळदीच्या दरात घसरण. आठवड्याभरात दर क्विंटलला 2300 रुपयांनी घसरला. मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या वाहतुकीचा खोळंबा. रेल्वे रूळ ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक. कर्नाटकमध्ये 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यम वापरायला बंदी. कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय. ड्रग्ज सेवनाच्या संशयावरून ब्रिटनी स्पियर्सला अटक. प्रसिद्ध पॉप स्टार ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये दोषी आढळली.